लोकसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगला होता। निवडणूक निकालापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये हा कलगीतुरा रंगलाय। पाहूयात। लोकसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी महायुतीने 45 पारची घोषणा दिली होती। महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी। मिशन 45 सक्सेस होगा। लोकसभा निवडणुकीत राज्यात 45हून अधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीने चंग बांधला होता। तसा प्रचारही महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकी दरम्यान केला। मात्र विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला 40शी गाठता आली नाही। त्यामुळे यावरून आता राजकारण रंगलंय। राज्यात महायुती 40हून अधिक जागा जिंकेल असा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। 350च्या पेक्षा जास्त जागा देशामध्ये येऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निर्णय देशवासियांनी घेतलेला आहे। त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। नगरच्या दोन्ही जागा महायुतीच्या येतील। एकीकडे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेच्या 40हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। 35 जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत। हा सर्वे भंकस होता, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे। आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं महाराष्ट्र हे राज्य आहे। त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने राज्यातील 40 जागांवर लक्ष केंद्रित केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी अनेक सभा घेतल्या होत्या। तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी महाराष्ट्रात सभा घेत मतदारांना आवाहन केलं होतं। विविध एक्झिट पोलमध्ये केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचं भाकीत करण्यात आलेलं आहे। मात्र राज्यातील लोकसभा जागांविषयी विविध अंदाज वर्तवण्यात आले। त्यामुळे राज्यातील लोकसभा निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदाव्यांची जुगलबंदी रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।